पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। रोहिणी खडसेंनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली। खराडी प्रकरणातील पोपटानी आणि श्रीपाद यादव 15 दिवसांपूर्वी खेवलकरांच्या ग्रुपमध्ये जोडले गेले। आमची बदनामी करण्यासाठी पुणे पोलिसांचा डाव, एकनाथ खडसेंचा आरोप। प्रांजल खेवलकरांना ट्रॅप लावून अडकवल्याचा वकिलांचा दावा। ज्या महिलेच्या पर्समध्ये कोकेन सापडलं ती महिला पोलिसांनीच पाठवली असल्याचा आरोप। पोलिसांची कारवाई बनावट, उच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची माहिती। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारला मोठा झटका। उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत माहिती। दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला। न्यायालयाच्या निर्णयाचं सूर्यवंशी कुटुंबाकडून स्वागत। तर पोलिसांवर गुन्हे दाखल केले नाही यावर आता कोर्टाच्या अवमानासंदर्भात भूमिका महत्वाची, आंबेडकरांचं वक्तव्य। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता। पुढील सुनावणी 20 ऑगस्टला होण्याची शक्यता होती, मात्र घटनापीठासमोर 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत इतर प्रकरणाच्या सुनावणी असल्यानं सुनावणी पुढे जाण्याची शक्यता। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांची शिफारस केली होती की नव्हती या प्रश्नावर दादा भुसेंनी थेट उत्तर देणं टाळलं। पवारांची शिफारस केलेल्या राऊतांच्या आरोपांवर भुसेंनी उत्तर देणं टाळलं। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती। राऊतांचा आरोप, धाडीचे धागेदोरे मंत्री भुसेंपर्यंत जाऊ शकतात, राऊतांचा इशारा। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार, मंत्री दादा भुसेंचे नातेवाईक, सामनामधून दावा। आयएस होण्याआधीच भुसेंच्या सांगण्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनिल कुमार पवारांना बढती दिल्याचा सामनाच्या वृत्तामध्ये दावा। अनिल कुमार पवार माझे नातेवाईक, मी नाकारत नाही, मात्र उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातच अनिल कुमार यांना वसई विरारमध्ये पोस्टिंग। मंत्री दादा भुसेंनी दावा फेटाळला, माफी मागा अन्यथा कोर्टामध्ये जाणार, भुसेंचा इशारा। वसई विरार पालिका आयुक्त अनिल कुमार यांच्या नातेवाईकांच्या घरी सापडली 1,25,00,000ची रक्कम। अनिल कुमारांनी नातेवाईकांच्या घरी लपवलेली रक्कम जप्त। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांची हत्या। वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार। दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयामध्ये केल्यानंतर विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण, सूत्रांची माहिती। हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ। विशेष मकोका कोर्टाच्या निरीक्षणानं वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होणार हे स्पष्ट झालं। मकोका कोर्टाच्या निरीक्षणावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। कृष्णा आंधळेचं काय झालं? महाराष्ट्राला पडलेला प्रश्न। मुख्य साक्षीदार आंधळेला कुठे गायब केलं? एकदा कळू द्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राऊतांची टीका। जेलमधून स्पेशल फोन सापडला। आका वापरत असलेल्या फोनमधून माहिती समोर येईल। बीड प्रकरणामध्ये सुरेश धस यांची माहिती। महादेव मुंडेंचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार। उद्या सकाळी 11:30 वाजता वर्षा बंगल्यावर भेट घेणार। हत्या प्रकरणातील पहिला तपास अधिकाऱ्यांचा सीडीआर काढावा। तपास थांबवणाऱ्या लोकांना आरोपी करण्याची मागणी करणार। कृषी मंत्री कोकाटे सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। कोकाटेंबाबत विधिमंडळाचा चौकशी अहवाल आला। चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केलाय, रोहित पवारांची माहिती। समज द्या आणि सोडून द्या हा नवा फडणवीस ऍक्ट राज्यामध्ये लागू झालाय। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर कोकाटे शिरसाडांची जागा जेलमध्ये असायला हवी, पण ते मंत्रिमंडळात, राऊतांची टीका। माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावाच लागेल। अर्धा तास रमी खेळत होते। चौकशीतून समोर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। अजितदादांनी दिलेला शब्द पाळला नाही, त्या शब्दाचे पक्के नाही, त्या शेतकऱ्यांचा अजित पवारांवरचाही विश्वास उडालाय। कोकाटेंच्या राजीनाम्यावर छावा संघटनेच्या विजय घाडगेंची प्रतिक्रिया। कृषी विभागामधील 169 कोटींच्या कथित घोटाळ्याचा चौकशी अहवाल आमदार सुरेश धसांनी सादर करण्याची केली मागणी। सुरेश धस सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाच्या निकालाला चॅलेंज करणार। आमदार धसांचं कृषी प्रधान सचिव विकासचंद्र रसाळी यांना पत्र। रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम आणि अनिल परबांची भेट, फारसं सख्य नसल्यानं दोन्ही भावांमध्ये दुरावा।
भ्रष्ट मंत्र्यांची फाईल घेऊन आम्ही राष्ट्रपतींनाही भेटणार. सरकार निर्लज्ज असेल तर राजीनामे कसे होणार? महायुतीमधल्या मंत्र्यांवरून राऊतांचा निशाणा. चीनचं नाव घ्यायला मोदी घाबरले. ऑपरेशन सिंधूरबाबत मोदींच्या भाषणावरून राऊतांचा घणाघात. तर मोदी गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांकडे उत्तरं नाहीत, राऊतांची टीका. रशियामधल्या भूकंपामुळे जगातल्या 7 पेक्षा जास्त देशांना सुनामीचा इशारा. समुद्रकिनारी असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश. जपानच्या फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पही सुनामीचा धोका. जपान प्रशासनाकडून फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प रिकामा करण्यात आल्याची माहिती. सुनामीच्या भीतीनं जपानमधील नागरिक सावध. जपानमधल्या नागरिकांचा उंच इमारतींवर आश्रय. जपानमधला फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पही बंद. रशियातील भूकंपामुळे अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यांवर सुनामीची शक्यता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली सुनामीची शक्यता. अलास्का आणि अमेरिकेच्या पश्चिमी किनाऱ्यावर इशारा. तर खंबीर रहा, सुरक्षित रहा, ट्रम्प यांचं आवाहन. बीडीडी चाळ प्रकल्पासंदर्भात आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना पत्र. पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना देण्याची मागणी. आदित्य ठाकरेंकडून काल बीडीडीमधील सर्व घरांची पाहणी. उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर. अनेक केंद्रांवर वारंवार गैरव्यवहार आढळल्यास शिवभोजन थाळी केंद्र बंद करा. मंत्री छगन भुजबळांचे निर्देश. सध्या या योजनेसाठी 20 कोटी रुपयांच्या अनुदानाला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मंजुरी. नवी मुंबईच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेविका पूनम पाटील यांची निवड. पूनम पाटील यांनी महापालिकेमध्ये आरोग्य सभापतीपदही सांभाळलेलं आहे. राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. मनपा निवडणुकीआधी पंकजा मुंडेंना धक्का. आमदार प्रकाश सोळंकेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश निश्चित. गेल्या 35 वर्षांपासून असलेली मुंडे कुटुंबियांची साथ सोडणार. कल्याण डोंबिवलीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद. जिल्हाध्यक्ष शिंदेंच्या मनमानी कारभाराच्या विरोधात पदाधिकाऱ्यांची नाराजी. 60 ते 70 पदाधिकारी देणार राजीनामा. कैलास गोरंट्याल यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याची गोरंट्याल यांची माहिती. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करणार भाजपमध्ये प्रवेश. जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार? भाजपचे माजी आमदार सुधीर पारवेंनी मांडल्या भावना. उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवेंचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र. भाजपमधील इन्कमिंग नंतर जुन्या कार्यकर्त्यांमध्ये संधी हिरावल्याची खंत. लॉबीमध्ये चालताना मजाक मस्ती होते, पण त्याची बातमी बनवली गेली. काँग्रेसच्या महिला खासदारांनी घेरल्याच्या बातमीवर दुबेंचं लोकसभेत उत्तर. मराठी भाषा लोकांबद्दल बोलत असेल तर आम्ही दुबेंविरोधात बोलणार. निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया. मंत्रालयामधील एका सहीनं आमच्या शेतातून रस्ता काढणार असाल तर आम्हाला मान्य नाही. शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी पुन्हा आक्रमक. आधी जिल्हा परिषद नंतर पालिकेच्या निवडणुकीचं नियोजन करण्यात येण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता. सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आयोग मुदतवाढ मिळण्याच्या अनुषंगानं अंतरिम अर्ज दाखल करणार. आगामी निवडणुकांसाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून तयारी. सचिव भाऊसाहेब चौधरींनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना. परभणीच्या पाथरी नगरपालिकेवर माजी आमदार बाबाजानी दुराणींच्या नेतृत्वात मोर्चा. नागरी सुविधा मिळत नसल्याचा आरोप. धाराशिवच्या वाशी तालुक्यामधल्या शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण. यापूर्वी वाशी तहसील समोर केलं होतं उपोषण. जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांमधील पवनचक्की संदर्भातील चर्चा निष्फळ. लातूरमध्ये छावा संघटनेचं आंदोलन. कृषीमंत्री बदलण्याचा शब्द अजित पवारांनी पाळला नाही. घोषणा देत छावा संघटनेकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. चिपळूणमध्ये महावितरण कार्यालयामध्ये नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. तालुक्यात अचानक स्मार्ट मीटर लावल्यानं ग्राहक नाराज. वाढीव बिल येत असल्यानं नागरिक आक्रमक. साईबाबांच्या 9 नाण्यांचा वाद पेटला. लक्ष्मीबाई ट्रस्टच्या अध्यक्षांकडून वादग्रस्त वक्तव्य. चूक लक्षात आल्यानंतर अरुण गायकवाडांकडून दिलगिरी व्यक्त. पण तरीही गायकवाडांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची. जिल्ह्यामध्ये 21,000 लाभार्थ्यांचे रेशनचं धान्य होणार बंद. धान्याची नियमित उचल न करणाऱ्यांना फटका बसणार. रेशन दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांची पडताळणी. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट. नवी दिल्ली इथे दोघांची सदिच्छा भेट. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचबाबत दोघांमध्ये चर्चा. आदिशक्ती मुक्ताईंची पालखी पंढरपूरहून परतीचा प्रवास करून मुक्ताईनगरमध्ये दाखल. टाळ मृदंगाचा गजरामध्ये मुक्ताईनगर दणाणलं. नागपुरात देशातील पहिली एआय अंगणवाडी सुरू. वडधामनामधील अंगणवाडीमध्ये एआयचा वापर करून 25 चिमुकल्यांना धडे दिले जात आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये मिशन बाल भरारी अंतर्गत 40 अंगणवाडी सुरू होणार असल्याची माहिती. संत गजानन महाराजांना 1,11,111 मोदकाचा प्रसाद अर्पण करणार. संत गजानन महाराज उपासना परिवाराचा उपक्रम. उद्या सकाळी पालखी शेगावसाठी निघणार.
इंद्रावती नदीला पूर आल्यानं गडचिरोलीच्या भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. पर्लकोटा पुलावरून वाहत असल्यामुळे वाहतूक बंद. छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीला पूर. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी उद्या निकाल. उद्या मुंबई सत्र न्यायालयामधील विशेष न्यायालय निकाल देणार. अतिरिक्त सत्र न्यायाधीश AK लाहोटी निकाल देणार. वाशिम स्थानकावर रेल्वे प्रशासनाचा अनागोंदी कारभार. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी सुविधांचा अभाव. 2 फलाटांना जोडणारा पूल नादुरुस्त. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास. बुलडाण्यामध्ये रोहित पवारांजवळ मुलींनी मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या. शेतकऱ्याचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का, मुलीचा सवाल. रोहित पवारांनी घेतली मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी. शेतकऱ्यांच्या समस्या मांडताना मुली भाऊक. पुण्यामधल्या माळीण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण. 30 जुलै 2014ला झालेल्या भूस्खलनामध्ये संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं होतं. दुर्घटनेमध्ये 151 निष्पाप माळीण निवासियांना आपला जीव गमवावा लागला होता. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 76% भरलं. गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरूच. गोदाघाट परिसरात पुन्हा काही प्रमाणात पाणी पातळी वाढली. गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 2 फुटांनी घट. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 34 फुटांवर. जिल्ह्यातील 43 बंधारे अजूनही पाण्याखाली. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये 4 दिवसांपासून दमदार पाऊस. चांगल्या पावसामुळे बळीराजा सुखावला. पुण्यातील मुळशी धरण 83% भरलं. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. मुळशी धरणातून 5600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जळगावमधील वलठाण धरण 100% भरलं. दरम्यान निम्म्या जिल्ह्याची तहान भागवणारं गिरणा धरण 56%वर. उर्वरित 13 लघु प्रकल्पांमध्ये सुद्धा दमदार पावसाची प्रतीक्षा. जम्मू काश्मीरमध्ये ITBP जवानांना घेऊन जाणारी बस सिंधुदुर्गमध्ये कोसळली. मुसळधार पावसामुळे कुल्लनमध्ये दुर्घटना घडली. जवानांची सुखरूप सुटका. बस चालक जखमी झाल्याची माहिती. पंढरपुरात भीमा नदीला पूर. उजनी आणि बीर धरणातून सोडलेलं पाणी आज भीमा नदीपात्रामध्ये दाखल. पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांनाही पाण्याचा वेढा. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पंढरपुरात तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री. पंढरपुरात बीव्हीज कंपनीकडून पाण्याची विक्री. सुरक्षा रक्षकाचा पाणी विकतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. पुरंदरमध्ये ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा देवाच्या उत्सव मूर्तींना निरास्नान. श्रावण निमित्त शिवपिंडीवर रोज अभिषेक होणार. दर्शनासाठी भाविकांची. साताऱ्यामधल्या तारळी नदीवरून विद्यार्थ्यांचा शाळेसाठी जीवघेडा प्रवास. पण ओढ्यापलीकडे शाळाच नसल्याची प्रशासनाची माहिती. सोशल मीडियावरील व्हिडिओ जाणीवपूर्वक केल्याचं प्रशासनाचं म्हणणं. वर्धा जिल्ह्यामध्ये दुकानाचं शटर तोडून साहित्य चोरी प्रकरणाचा छडा. चोरीच्या प्रकरणामध्ये 3 महिला, 2 अल्पवयीन मुली आणि ऑटो चालकाला अटक. वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामधील अतिदुर्गम भागामध्ये मिनी बँक सुरू होणार. रेशन दुकानांमध्ये मिनी बँकची सेवा मिळणार. सातपुडाच्या दुर्गम भागातील नागरिकांना याचा फायदा होणार. परभणी जिल्हा काँग्रेस समितीकडून प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांची भेट. लवकरच नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होणार. सपकाळ यांचं आश्वासन. धाराशिव जिल्ह्यामध्ये आजपासून 11 ऑगस्टपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. अमरावती शहरातील खड्ड्यांच्या विरोधात प्रहार आक्रमक. शहरातील जीवघेणे खड्डे बुजवण्याची मागणी. 2 दिवसांपूर्वीच आंदोलन करूनही दखल न घेतल्याचा आरोप. भाजपने पालिका निवडणूक स्वबळावर लढवावी. वरिष्ठांकडे स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रह करणार. भाजपमधील पक्षप्रवेशाआधीच कैलास गोरंट्याल यांची भाजपच्या वरिष्ठांकडे मागणी. नितीन पवार आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी बोलले. त्यांनी कुठल्याही अधिकाऱ्याचा अपमान केलेला नाही. मंत्री अशोक उईके यांची प्रतिक्रिया. तर नितीन पवारांनी अधिकाऱ्यांना दम दिल्याचं वक्तव्य. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा मुंबई पालिकेच्या सीवॉर्ड कार्यालयामध्ये जनता दरबार. मुंबई मनपा निवडणुकीच्या दृष्टीनं जनता दरबाराला महत्त्व. छत्रपती संभाजीनगरमध्ये पनवेल पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तालयावर अत्याचाराचा गुन्हा. महिलेच्या तक्रारीनंतर अतिरिक्त आयुक्तांसह 3घांवर अत्याचाराचा गुन्हा. आरोपी भरत राठोडनं लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याची महिलेची तक्रार. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी पीक विमा अर्ज प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै असून आतापर्यंत 77,711 शेतकऱ्यांनी एकूण 1,19,000 हेक्टर क्षेत्रासाठी काढला पीक विमा. नंदुरबार बाजार समितीमध्ये लसणाची आवक वाढली. परिणामी लसणाचे दर घसरले. लसणाची 50 रुपये किलोनं विक्री. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. कल्याण एपीएमसीमध्ये भाज्यांची आवक वाढली. भाज्यांचे दर मात्र गडगडले. पावसामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी ओसरली. परिणामी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात भाजीपाला पडू. पुण्याच्या राजगड तालुक्यामधल्या रांजणे गावात तहसील कार्यालयाच्या माध्यमातून लोकशाही दिनाचं आयोजन. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची आणि तक्रारींचं तत्परतेनं निवारण करण्यात आलं. सांगलीच्या मिरजेमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 5 जण जखमी तर एका लहान मुलीचा मृत्यू. दुचाकीवरील एकानं मद्यप्राशन केल्याची माहिती. नवी मुंबईतील शिक्षिकेचा अर्धनग्न अवस्थेमध्ये अल्पवयीन मुलाशी व्हिडिओ कॉलवर संवाद. मुलाच्या आईच्या प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल.
35 वर्षे शिक्षिकेच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. सांगलीच्या पोलीस तालुक्यामधल्या आमणापूरमधील मंदिरामध्ये चोरी. वैष्णोदेवी मंदिरामध्ये पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मूर्तीवरील हार चोरीला. घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. जळगावच्या भुसावळ शिक्षक पतसंस्था घोटाळ्यामध्ये 16 संशयित न्यायालयीन कोठडीमध्ये. एकूण 46 जणांच्या विरोधात गुन्हा. शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या गर्भवती माता खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आल्या. आशा सेविकांना आमिष दाखवत गर्भवती माता खासगी रुग्णालयाकडे नेण्यात आल्याचा प्रकार. सोलापूरच्या आरोग्य विभागामधील धक्कादायक प्रकार उघड. महाडच्या एमआयडीसीमधील कंपनीवर पोलिसांचा संयुक्त छापा. डी प्लॉटमधील D14 कंपनीवर पोलिसांची कारवाई. कंपनीमध्ये अंमली पदार्थ बनवत असल्याची पोलिसांना माहिती. पोलिसांकडून मालाचे नमुने घेण्यात आले. मुंबईत शिधावाटप विभागाच्या नियंत्रकाला 1,75,000ची लाच घेताना रंगेहात अटक. विनायक सामंत असं लाच घेणाऱ्या मुख्य निरीक्षक अधिकाऱ्याचं नाव. मुंबई एसीबीची कारवाई. नागपूरच्या महाल परिसरामधील 22 घरांवर बुलडोझर कारवाई. रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या 22 घरांवर बुलडोझर कारवाई. नागपूर महापालिकेच्या गांधीबाग झोनच्या पथकाची कारवाई. गोंदियामध्ये आमगाव, पाऊलदौना, कुंभारटोली गावातील रस्त्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि गावकरी रस्त्यावर उतरले. 2 दिवसात रस्त्याचं काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. गणेशोत्सवानिमित्त 5,000 विशेष बस चालवण्यात येणार. पथकरावरील खर्च कमी करण्यासाठी जुन्या पुणे मुंबई महामार्गाने एसटीची धाव. गणेश मूर्तींचं माहेरघर असणाऱ्या पेण तालुक्यातून यंदा 40,000 ते 50,000 गणेश मूर्ती परदेशात रवाना. ऑस्ट्रेलिया, दुबई, वेस्ट इंडिज सारख्या देशांमध्ये गणेश मूर्तींना मोठी मागणी. पुण्यातील पर्यटन स्थळांवर एका वेळी ठराविक संख्या निश्चित करून पर्यटकांनी प्रवेश देण्यात येणार. जिल्हाधिकारी जितेंद्र टुडी यांची माहिती. उरणमधून एनएमएमटी बसनं प्रवास करणाऱ्या 5,000 प्रवाशांसाठी केवळ 9 बस. उरणच्या 31 आणि 30 अशा 2 मार्गांवर धावतायत केवळ 9 बस. बसची संख्या कमी असल्यानं प्रवाशांना मोठा त्रास. बसची संख्या वाढवण्याची प्रवासी संघटनेची मागणी. ग्रामीण भागामधील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यामधील 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल सुरू होणार. उमेद मॉलसाठी राज्य सरकारकडून 200 कोटींचा निधी मंजूर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून